नमस्कार. आज माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सुवर्णा मॅडम, ज्या आता नुकत्याच कोल्हापूरमध्ये झालेल्या मुंबई हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर इथून ते आता नुकतंच एक काम चालवून आलेले आहेत. आता त्यांच्याकडूनच ऐकूया आपण की नेमकं त्यांना आता सर्किट बेंच जे झालेलं आहे त्याबद्दल त्यांना नेमकं काय वाटतं आणि त्यांचा काय अनुभव आला पहिल्या दिवशी हे आता त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुवर्णा शिवाजी कांबळे, तुडे तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूरमधून इथं प्रॅक्टिससाठी आलेले आहे. मी आज सर्वप्रथम मी आदरणीय भूषण गवई साहेबांचे मनापासून आभार मानू इच्छितो, कारण का जे त्यांनी जे आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे सर्किट बेंच स्थापन करून आताच्या ज्युनियर्सना जे डेव्हलपमेंटसाठी स्किलसाठी जे कार्यरत असणारं जे नॉलेज मिळणार आहे त्या सर्किट बेंचमध्ये त्यांनी आपल्याला प्लॅटफॉर्म जो निर्माण करून दिलेला आहे, खरोखर योगायोग म्हणता येणार आहे. हा 48 वर्षांचा लढा आहे. त्या 48 लढ्यांच्या वर्षानंतर आज 2025मध्ये जे सर्किट बेंच कोल्हापूर इथं स्थापन झालेले आहे ते खरोखर खूप कौतुकास्पद आहे. आज नुकताच मी एक काम चालवून आलेली आहे, ट्रान्सफर होऊन आलेले आहे हायकोर्टमधून मॅटर कोल्हापूरच्या कोर्टात. तर जेव्हा मला मेन्शन करायला गेली तेव्हा मला इंग्लिशमध्ये जे वर्डिंग हवे होते ते तिथं भेटले. त्यांचं मी ग्रास्पिंग पहिली केलं आणि नंतर मग मेन्शन केल्यानंतर मला साहेबांनी ग्रांटेड जी ऑर्डर मेन्शन केली, म्हणजे ग्रांटेड म्हणून जेव्हा ॲप्लिकेशन म्हटलं त्यावेळेचा जो अनुभव आनंद होता तो खूप खूप छान होता. त्यामुळे मी सगळ्यांचे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या आणि आदरणीय भूषण गवई साहेबांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. तर ठीक आहे, आपल्यासोबत होत्या सुवर्णा मॅडम, ज्यांनी आपल्या इथं कोल्हापूरमध्ये जे काही सर्किट बेंच झालेलं आहे मुंबई हायकोर्टाचं त्याबद्दल त्या आता अनुभव घेऊन आलेले आहेत. गेले 3 दिवस झाले त्या ह्याच कामामध्ये आहेत, हायकोर्टमध्येच आहेत. डेली त्यांचं येणं जाणं आहे आणि त्यांनी आता थोडाफार अनुभव घेतलेला आहे आणि तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचं काम केलेलं आहे. धन्यवाद.